नमस्कार मित्रांनो, शनई चौघडे मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की गौतम आणि अशावरीचा लग्नाचा विषय दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचा होत चाललेला असतो. पमा आणि तिचे संपूर्ण कुटुंब ह्या नात्याला मनापासून स्वीकारत असतं, तरीही सुभाषने गौतमला ताकीदच दिलेली असते की एका महिन्यात जर साखरपुडा झाला नाही तर अशावरी आणि गौतमचं लग्न मान्य धरलं जाणार नाही, कारण अशावरीचं वय वाढत चाललेलं असतं. आणि दुसरीकडे आपण पाहतो की तेजस्विनी अजूनही ह्या नात्याच्या विरोधात ठामपणे उभी असते आणि तिच्या सततच्या विरोधामुळे गौतम मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचलेला असतो. सकाळपासूनच गौतम शांत असतो आणि नाश्त्याच्या टेबलावरती बसूनही त्याचे लक्ष कुठेच नसतं. आणि साक्षी म्हणते, गौतम काय झालेलं आहे तुला? सकाळपासून एक शब्दही बोललेला नाहीस. तेव्हा गौतम म्हणतो, काही नाही ताई, जरा डोकं दुखत होतं. तो खोटं हसण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या चेहऱ्यावरची दुःख आपल्याला स्पष्ट दिसतच असतं. तेजस्विनी दुरूनच हे सगळं पाहत असते, पण तिच्या चेहऱ्यावरती काळजी नसते, उलट समाधानच असतं. तेजस्विनी मनामध्ये म्हणत असते की हळूहळू माझा डाव यशस्वी होत आहे आणि गौतम स्वतःच खचत चाललेला आहे. तेव्हा काही वेळाने गौतम कोणालाही काहीच न सांगता घराबाहेरच पडतो. दुसरीकडे आपण पाहतो की जय हा ऑफिसमध्ये काम करत असतो. तेवढ्यातच त्याला साक्षीचा फोन येतो आणि साक्षी म्हणते, दादा, गौतम सकाळपासूनच खूप विचित्र वागतोय, काहीही न बोलता घरातून निघून गेलेला आहे. तेव्हा जयच्या चेहऱ्यावरती काळजी उमटते. जय म्हणतो, तू काळजी करू नकोस ताई, मी त्याला शोधतो. जय लगेचच त्याच्या मित्रांना फोन लावतो, पण गौतमचं काहीच पत्ता लागत नाही. सकाळपासून अचानकच श्रीवत्सचा फोन येतो आणि संध्याकाळी तो म्हणत असतो की जय, गौतम माझ्या बॅचलर पार्टीमध्ये आलेला आहे, पण तो इथेच एकटाच बसलेला आहे आणि त्याने दारू प्यायला सुरुवात केलेली आहे. असं ऐकताच जय संतापाने उसळी मारू लागतो आणि हे ऐकताच जयच्या चेहऱ्यावरील रंगच उडतो. जय म्हणतो की मी लगेच येतो. आपण बघतो की दुसरीकडे जय हा क्लबमध्ये पोहोचतो आणि क्लबमध्ये मोठ्या आवाजात संगीत सुरू असतं. सगळे मित्र नाचत असतात, पण एका कोपऱ्यामध्ये गौतम हा एकटाच बसून सलग दारू पित असतो. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. तेवढ्यातच जय तिथे पोहोचतो. गौतमची अवस्था पाहून त्याच्या चेहऱ्यावरच्या संताप आणि वेदना दोन्हीही दिसू लागतात. जय काहीही न बोलता गौतमचा हात पकडतो. जय म्हणतो, चल माझ्यासोबत. तेव्हा गौतम काहीही न बोलता त्याच्यासोबत बाहेर येतो. क्लबच्या बाहेर जोरदार पाऊस सुरू असतो. काही क्षण दोघेही शांत उभे असतात. गौतम पुन्हा दारूचा ग्लास तोंडाला लावणार इतक्यातच धाड करून जयने गौतमच्या कानाखाली जोरदार थप्पड मारलेली असते. गौतम जागच्या जागीच थपकून जातो आणि श्रीवत्स आणि इतर मित्रही बाहेर येतात आणि सगळेजण स्तब्ध होऊन दोघांकडे पाहू लागतात. गौतम दादा, तो म्हणतो, गौतम दादा. आणि जयच्या डोळ्यात रागापेक्षा वेदना जास्त असतात. जय मोठ्याने म्हणतो, शुद्धीवर आलास का? ही दारू तुझं प्रेम वाचवणार आहे का? आईने विरोध केला म्हणून स्वतः आयुष्य उद्ध्वस्त करतोयस का? तेव्हा गौतमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. गौतम म्हणतो, मी खूप थकलोय दादा. रोज आई अशावरीचा अपमान करते आणि काही नवीन नवीन विरोध घेऊन येते आणि त्याच्यासमोर मी काहीच करू शकत नाही. जय म्हणतो, मग पळून जायचं, दारूच्या मागे लपायचं. हा माझा गौतम नाही. तेव्हा गौतम खाली मान घालतो आणि जय म्हणतो, आज मी तुला भाऊ म्हणून नाही, बापासारखी थप्पड मारलेली आहे, कारण मला तुझं आयुष्य दारूमध्ये बुडताना पाहवत नाहीये. तेव्हा गौतम रडू लागतो आणि गौतम म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेव दादा, मी पुन्हा कधीच दारूला हात लावणार नाही. जय म्हणतो आणि जय त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो, मला हेच ऐकायचं होतं गौतम. आता लक्षात ठेव, अशावरीसाठी लढायचं आहे, हार मानायची नाही. जोपर्यंत तुझा हा दादा जिवंत आहे ना, तोपर्यंत तुझं आणि अशावरीचं लग्न कोणीच थांबवू शकत नाही आणि ते आई सुद्धा नाही. गौतम भावूक होऊन जयच्या गळ्यामध्ये पडतो. दुसरीकडे आपण पाहतो की पमाच्या घरी पण वातावरण गंभीरच असतं. अशावरी देवासमोर बसून प्रार्थना करत असते आणि अशावरी म्हणते, देवा, गौतमला धैर्य दे आणि त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकट दूर कर. तेव्हा शर्वरी तिच्या सोबत असते आणि ती म्हणते, अगं, एवढी काळजी करू नको ताई, काही होणार नाही. प्रेमाची परीक्षा असते ही आणि शेवटी जिंकणार ते प्रेमच. तेव्हा अशावरीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. अशावरी म्हणते, मला फक्त गौतम सुखी हवा आहे, बस, दुसरं काहीच नाही. तेव्हा शर्वरी म्हणते, आणि तो सुखी होणारच, आपण सगळे त्याच्यासोबत आहोत ना. आणि दोघीही एकमेकांना मिठी मारतात आणि तिकडे पमा पण रडतच असते. तिलाही असं वाटत असतं का हे लग्न व्हायला पाहिजे, पण इकडे अशावरीचं पण वय होत चाललेलं असतं आणि तेजस्विनीचा विरोध हा चालूच असतो. आता त्याच वेळी तेजस्विनी तिच्या खोलीमध्ये कोणाशी तरी फोनवरती बोलत असते. तेजस्विनी म्हणते, गौतम अजूनही अशावरीला विसरलेला नाही. तेव्हा समोरून आवाज येतो की मग पुढचा डाव.
तेव्हा तेजस्विनी कपटी हसते आणि तेजस्विनी म्हणते, ह्यावेळी मी गौतम आणि अशावरीमध्येच गैरसमज निर्माण करणार आहे आणि प्रेमच संपलं की लग्न आपोआपच मोडेल ना. ती फोन ठेवते आणि दाराबाहेरून जाणारी साक्षी तिचं शेवटचं वाक्य ऐकून घेते आणि ती जागेत जाऊन थबकून जाते. साक्षी मनामध्ये विचार करते, म्हणजे आई खरंच गौतमचे आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेली आहे, तर हे जय दादाला सांगावंच लागणार आहे. तेव्हा दुसरीकडे आपण पाहतो, जय आणि गौतम घरी परतत असतात. गाडीत काही वेळ शांतता असते आणि अचानकच जय बोलतो. जय म्हणतो, गौतम तुला माहिती आहे का, मला लग्न ह्या गोष्टीवरती कधीच विश्वास नव्हता. गौतम त्याच्याकडे पाहतो आणि गौतम म्हणतो, का दादा असं का म्हणतोयस तू. तेव्हा जय म्हणतो, कारण मी अनेक संसार तुटताना पाहिलेले आहेत. लग्नानंतर लोक प्रेमापेक्षा अहंकाराला जास्त महत्त्व देतात आणि म्हणून मला वाटायचं की लग्न म्हणजे एक दुष्चक्रच आहे. काही क्षण शांतता पसरते आणि जय पुढे बोलतो, पण तुझ्या आणि अशावरीच्या डोळ्यामध्ये मला खरं प्रेम दिसलेलं आहे आणि म्हणून माझा विचार बदललेला आहे. आता हे लग्न होणारच आणि त्यासाठी जर मला संपूर्ण जगाशी लढावं लागलं ना तरीही मागे हटणार नाही. गौतमच्या चेहऱ्यावरती पुन्हा आशेचं किरण उमटू लागतं. आता दुसरी बाजूला आपण पाहतो की घराच्या गॅलरीमध्ये उभी असलेली तेजस्विनी दोघांना एकत्र घरी येताना पाहते. तिच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत असतो. तेजस्विनी मनामध्ये विचार करते का आज जयने गौतमला सावरलेला आहे, पण फार दिवस तो सावरू शकणार नाही. आता माझा पुढचा डाव असा असेल की जय आणि गौतम त्यांच्यातच दुरावा निर्माण होईल. जेव्हा हे दोघे भाऊ एकमेकांविरुद्ध उभे राहतील ना, तेव्हा अशावरी ह्या घरात कधीच येऊ शकणार नाही. तेजस्विनीच्या चेहऱ्यावरती एक कपटी हसू उमटतं आणि दुसरीकडे जय आणि गौतम घरामध्ये प्रवेश करत असतात. दोघांच्या चेहऱ्यावरती नव्या लढाईची तयारी दिसत असते. आता पुढील भागांमध्ये त्याच्या लग्नाचा विषय कुठपर्यंत पोहोचतो ते आपल्याला बघायला मिळणारच आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.